नमस्कार विद्यार्थिनींनो, मी शिवाजी सोनवणे. सर्वप्रथम तुम्ही जर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे यापुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. इयत्ता 7वी, विषय नागरिकशास्त्र, धडा पहिला, आपल्या संविधानाची ओळख. विद्यार्थिनींनो, मागील तासाला आपण या पाठाची प्रस्तावना आणि संविधानाचा अर्थ या दोन मुद्द्यांचा अभ्यास केला होता. या तासाला या भागामध्ये आपण संविधानातील तरतुदी आणि संविधानाची आवश्यकता का आहे या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. तर पहिला मुद्दा, संविधानातील तरतुदी. देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा, नियमांचा समावेश संविधानात केलेला असतो. या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात. विद्यार्थिनींनो, आपल्या संविधानास राज्यघटना असेही म्हणतात आणि भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. या राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये विविध बाबींच्या तरतुदी केल्या आहेत. उदाहरणार्थ, नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, त्यांचे कर्तव्य, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाला असणारे अधिकार, निवडणुका संबंधातील कायदे, देश व राज्य यांचे अधिकार क्षेत्र इत्यादी. अशा अनेक बाबींसंबंधात कायद्यांचा समावेश संविधानात होतो. संविधानाने आपल्याला काही हक्कही दिले आहेत जे कोणीही आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ, विचार स्वातंत्र्य, मत प्रकट करण्याचे स्वातंत्र्य, आपल्या धर्माचे स्वातंत्र्य. पण या हक्कांसोबतच काही कर्तव्येही संविधानात नमूद केली आहेत, ज्याचे पालन करणे सर्वांना गरजेचे आहे. उदाहरणार्थ, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करणे आणि राष्ट्रगीताचा मान राखणे इत्यादी. बहुतेक सर्व देशांनी आपापल्या राज्यघटनेनुसार राज्य कारभार करण्याची तत्व स्वीकारली आहेत. परंतु प्रत्येक देशाची राज्यघटना ही वेगवेगळी असते, कारण त्या देशाचा इतिहास, भौगोलिक रचना, त्यांची समाज रचना, संस्कृती, परंपरा, त्या राज्यांच्या गरजा, त्यांची उद्दिष्टे, हे सारे काही भिन्न असते, वेगवेगळे असते. या सर्व गोष्टींचा विचार करून कोणत्या गोष्टी किंवा कोणते नियम त्या देशाला अनुकूल ठरतील हे पाहूनच त्या त्या देशाच्या राज्यघटना तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींनो, तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की संविधानाचे दोन प्रकार असतात: लिखित संविधान आणि अलिखित संविधान. काही देशांच्या राज्यघटना या अलिखित स्वरूपाच्या आहेत, म्हणजे त्यांचे कायदे कुठेही लिहिलेले नाहीत, तरीही ते देश त्या कायद्यांचे पालन करतात. उदाहरणार्थ, इंग्लंड या देशाच्या राज्यकारभाराचे नियम हे संकेत, रूढी, परंपरा या स्वरूपात आढळतात, परंतु त्यांचे पालन अतिशय काटेकोरपणे केले जाते. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. या संविधानात जरी काही लिखित नियम असले तरीही इंग्लंडचे संविधान हे प्रामुख्याने अलिखित आहे. आता दुसरा मुद्दा, संविधानाची आवश्यकता का आहे? तर विद्यार्थिनींनो, कोणतीही संस्था, संघटना, एखादी शाळा, बँक हे स्वतःच्या विकासासाठी आपली नियमावली तयार करतात आणि त्यानुसार आपला कारभार सांभाळतात, तेव्हाच त्यांची प्रगती होते. तसेच देशाच्या विकासासाठीही आपल्या संविधानात काही नियम दिले आहेत. पण हे नियम तयार करण्याची आवश्यकता का भासली?
हे आपल्याला समजणे गरजेचे आहे. तर आता आपण त्याची कारणे पाहूया. 1. शासनाला नियमाच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेले अधिकार, सत्ता यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. म्हणजेच आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे निवडणूक जिंकून गेले असले तरी संविधानातील नियमांप्रमाणेच त्यांना वागावे लागेल. 2. संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांचा समावेश केलेला असतो. त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला असतो. शासनाला हे हक्क, नागरिकांचे स्वातंत्र्य हे हिरावून घेता येत नाही. म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. म्हणजे पहा, 18 वर्षानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. तो अधिकार जर कोणी तुमच्याकडून हिरावून घेत असेल तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. 3. संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. म्हणजेच संविधानातील नियम हे लिखित स्वरूपाचे असतात. जर कोणी सत्तेचा दुरुपयोग केला तर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. 4. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याने सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास अधिक वाढतो. त्यातून ते राज्यकारभारातील सहभागाला उत्सुक होतात व सामान्य माणसाच्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत, अधिक बळकट होत असते. 5. संविधान त्या देशासमोर राजकीय आदर्श ठेवते. उदाहरणार्थ, भारतीय संविधानाने आपल्या समोर धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवला आहे. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. एकूणच राज्यघटनेच्या नियमानुसार देशाचा राज्यकारभार चालत असेल तर मानवी हक्कांचे संवर्धन होते. 6. नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. म्हणजे सामान्य नागरिक हक्कांसाठी लढत असतात, परंतु कर्तव्य पालनाची वेळ येते तेव्हा सर्व मागे सरतात. संविधानामध्ये कर्तव्याचा उल्लेख असल्याने नागरिक आपल्या जबाबदारीप्रती जागरूक राहतो. तर अशा या सर्व कारणांमुळेच आपल्याला संविधानाची गरज भासली व आपल्या देशाचे संविधान तयार करण्यात आले. विद्यार्थिनींनो, या पुढील तासाला आपण राज्यकारभार म्हणजे काय, संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, संविधान सभा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीमध्ये असलेले योगदान या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.